नमस्कार. मी प्राध्यापक फिरोज पठाण, विषय राज्यशास्त्र. काल आपण 12वीचा दुसरा टॉपिक पाहत असताना त्याच्यामध्ये आपण जागतिकीकरणाचा वेगवेगळ्या क्षेत्रांवर झालेला परिणाम किंवा जागतिकीकरणामुळे घडून आलेले बदल आपण पाहत होतो. त्याच्यामधला आपण पहिला मुद्दा पाहत होतो आर्थिक घटक. आर्थिक घटकामध्ये आपण पहिला मुद्दा पाहिला होता भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण दुसरा मुद्दा पाहिला होता व्यापार या संकल्पनेमध्ये झालेले बदल, आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण 3 मुद्दे ABC या क्रमाने पाहिलेले होते. व्यापारासंबंधीचे नियम हा A मुद्दा आपण पाहिला होता. B पाहिला होता व्यापार हा प्रामुख्याने वस्तूंचा केला जातो, आणि C मुद्दा आपण पाहिला होता कंटेनर कार्गोची निर्मिती. आणि त्याच्यामध्ये आता तिसरा जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय. मग साधारणपणे आपण जर या तिसऱ्या मुद्द्याचा जर आपण विचार केला तर या मुद्द्यामधून आपल्या असं लक्षात येते की आपण जर 1990 पर्यंतच्या दशकाचा जर विचार केला तर 1990 पर्यंत आर्थिक क्षेत्रावर सरकारचे नियंत्रण होते. त्याच्यामुळे त्या ठिकाणी खाजगी क्षेत्राला वाव नव्हता. परंतु 1990 नंतर ज्या वेळेला जागतिकीकरणाची संकल्पना सुरू झाली किंवा जगामध्ये आली, तिचा स्वीकार करण्यात आला, त्याच्यानंतर मात्र व्यापार क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. साधारणपणे त्याच्या अगोदर जर आपण विचार केला म्हणजे 1990च्या अगोदर व्यापार हा केला जात होता का, उद्योगधंदे केले जात होते का, किंवा इतर कंपन्या त्या ठिकाणी होत्या का? आपण जर भारताचा विचार केला तर भारतामध्ये त्यावेळेला आर्थिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्या होत्या, परंतु त्या देशांतर्गत राज्याअंतर्गत त्या ठिकाणी कार्य करत होत्या. परंतु 1990 नंतर म्हणजे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर मात्र या कंपन्यांनी त्या ठिकाणी आपले कार्यक्षेत्र वाढवण्यासाठी सुरुवात केली, आणि बघता बघता या कंपन्यांचे बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये त्या ठिकाणी रूपांतर होण्यासाठी मदत झालेली आहे. मग साधारणपणे बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे काय, ही कशा पद्धतीने काम करते, इतर देशांमध्ये ती काम करते का, ही गोष्ट पाहत असताना आपल्याला सांगता येईल की बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे अशा प्रकारची कंपनी की ज्या कंपनीचे कार्यालय किंवा मुख्यालय एका देशामध्ये असते, परंतु ती कंपनी जगातील इतर देशांमध्ये त्या ठिकाणी कार्य करताना आपल्याला दिसते. मग या गोष्टीचा जर आपण विचार केला तर बहुराष्ट्रीय कंपन्या कोणकोणत्या आहेत, तर बजाज असेल, डाबर असेल, ONGC सारखी कंपनी असेल, आदित्य बिर्ला असेल, अमूल असेल, गोदरेज असेल, विप्रो असेल, इत्यादी कंपन्या. या कंपन्या भारतामध्ये तर कार्य करतातच, प्लस या भारताच्या बाहेर सुद्धा कार्य करताना त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. आपण जर अमूलचा विचार केला तर अमूल ही कंपनी साधारणपणे 1946-47 मध्ये डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी त्या ठिकाणी सुरू केली गुजरातमध्ये, आणि ही कंपनी बघता बघता त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये ती कार्य करू लागली. या कंपनीने सुरुवातीला 300 लिटर दुधाचे संकलन करण्यापासून ती आजही जी कंपनी आहे ती 3 करोड लिटर दुधाचे संकलन त्या ठिकाणी करताना दिसते, आणि दुधापासून जे काही वेगवेगळे पदार्थ बनतात हे पदार्थ बनवण्याचे काम या कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केले जाते. म्हणजेच आपल्याला सांगता येईल की दूध तर असेलच, त्याबरोबर कॅडबरी असेल, केक असेल, चीज असेल, आईस्क्रीम सारखे पदार्थ असतील, हे पदार्थ करण्यावर त्या ठिकाणी ही कंपनी भर देते. साधारणपणे आपण सुरुवातीला इतर देशांकडून दुधाची आयात करत होतो, परंतु आज आपण या कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दुधाची जगातील इतर देशांमध्ये निर्यातसुद्धा त्या ठिकाणी करू शकतो. प्लस
याच्या माध्यमातून आपल्या देशाचे नाव तर मोठे होतेच, प्लस याच्याबरोबर आपल्या देशातील कामगारांना आणि इतर देशातील कामगारांना त्या ठिकाणी व्यवसाय करण्याची संधीसुद्धा त्या ठिकाणी प्राप्त होताना आपल्याला दिसत आहे. परंतु आजच्या आधुनिक काळामध्ये आपल्याला याच्याही पुढं जाऊन असे सांगता येईल की आज ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय देखील झालेला आपल्याला दिसतो. मग साधारणपणे ट्रान्सनॅशनल कंपनी म्हणजे काय, तर हा बहुराष्ट्रीय कंपन्यांचाच एक भाग आहे. या कंपन्या साधारणपणे कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नसतात आणि या कंपन्यांचे मूळ स्थान एका राष्ट्रात नसते, परंतु या कंपन्या अनेक देशांमध्ये त्या ठिकाणी कार्य करताना आपल्याला दिसतात. मग ट्रान्सनॅशनल कंपन्या कोणत्या आहेत, तर आपल्याला सांगता येईल की नेस्लेसारखी कंपनी असेल किंवा जनरल इलेक्ट्रिकसारखी कंपनी असेल, या कंपन्यांचा उल्लेख आपण ट्रान्सनॅशनल कंपन्या किंवा कॉर्पोरेशन असा त्या ठिकाणी करतो. मग साधारणपणे आपण जर बघितलं तर या कंपन्या ज्या काही आहेत, या कंपन्या खाजगी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसतात. मग या कंपन्यांचा जनसामान्य माणसावर काय परिणाम झाला आहे का, तर नक्कीच याचा परिणाम झालेला आहे असे आपणास सांगता येईल. तर त्यासाठी आपण 3 मुद्द्यांचा त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत आणि हे 3 मुद्दे पाहत असताना त्यातला पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल कामगारांचे स्थलांतर. स्थलांतर करणे म्हणजे काय, तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, एका देशातून दुसऱ्या ठिकाणी जाणे. मग त्याची कारणे ही कोणतीही असू शकतात. मग साधारणपणे कामगारांचा जर आपण विचार केला तर प्रत्येक व्यक्तीची असणारी क्षमता ही वेगवेगळी आहे आणि त्याच्या क्षमतेनुसारच त्याला त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी मिळत असते. मग कुशल कामगार असतील किंवा अर्धकुशल कामगार असतील, हे जे काही कामगार आहेत, हे कामगार आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर एका देशातून दुसऱ्या देशामध्ये त्या ठिकाणी स्थलांतर करताना आपल्याला दिसत आहेत. मग साधारणपणे त्याचा जो काही परिणाम आहे तो श्रमिक बाजारावर त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो. मग असे जे काही बरेच जे काही कुशल कामगार असतील किंवा अर्धकुशल कामगार असतील, हे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी स्थलांतरित झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. मग अमेरिका असेल, युरोप असेल, आफ्रिका असेल इत्यादी देशामध्ये त्या ठिकाणी ते कार्य करताना दिसतात. आपण आपल्या भारताचं जर उदाहरण घेतले तर भारतामध्ये सुद्धा बुद्धिमान लोकांची कमी नाही. आपण जर बारकाईने विचार केला तर प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी भारतीय लोक काम करताना दिसतात. मग वाहतुकीचे क्षेत्र असेल, पार्लमेंट असेल किंवा अमेरिकेचे नासा असेल, याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी भारतीय शास्त्रज्ञ आहेत आणि ते त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करतात. म्हणजेच आपणाला असे सांगता येईल की आपली ज्या पद्धतीची बुद्धिमत्ता आहे, त्या बुद्धिमत्तेच्या आधारे आपणाला जगामध्ये त्या ठिकाणी कुठेही काम करण्याची संधीही प्राप्त होते. कारण ही जागतिकीकरणाची प्रक्रिया आहे आणि ही जगाने मान्य केलेली प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे आपणाला कुठेही त्या ठिकाणी काम करण्यासाठी संधी मिळते. मग तो कोणताही देश असो, अमेरिका असो किंवा ब्रिटन असो, या ठिकाणी त्यांचं जे काही कायदेमंडळ आहे, या कायदेमंडळामध्ये भारतीय लोक त्या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसत आहेत. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा परिणाम असा सांगता येईल की उद्योगधंद्यांवर झालेला परिणाम. ज्यावेळेला एखादी नवीन संकल्पना येत असते, त्यावेळेला ती नवीन संकल्पना त्या ठिकाणी 100% मानवी जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांवर परिणाम करते, हे आपल्याला नाकारता येणार नाही. मग या संकल्पनेचा उद्योगधंद्यांवर काय परिणाम झालेला आहे, तर आपणाला असे सांगता येईल की आज जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये लहान उद्योगधंद्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांशी त्या ठिकाणी स्पर्धा करावी लागत आहे. मग जे काही लघु उद्योग असतील किंवा छोटे मोठे जे दुकानदार आहेत, या दुकानदारांच्या समोर त्या ठिकाणी समस्या निर्माण होतात का, कारण त्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबर त्या ठिकाणी स्पर्धा करावी लागत आहे. साहजिकच आहे की त्यांना त्यांच्यासमोर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. आज जर आपण बारकाईने विचार केला तर आज मोठमोठे मॉल्स असतील, हे मॉल्स त्या ठिकाणी उभारले गेलेले आहेत. मोठमोठी दुकाने असतील, किराणा मालाची दुकाने असतील,
ही सुद्धा त्या ठिकाणी शहरामध्ये त्या ठिकाणी आलेली आहेत आणि त्याचा परिणाम छोट्या उद्योगधंद्यांवर, लघु उद्योगधंद्यांवर झालेला आहे. परंतु याच्याही पलीकडे जाऊन जर आपण पॉझिटिव्ह सकारात्मक जर आपण विचार केला आणि जरी ही मॉल संस्कृती असली, आधुनिक संस्कृती असली, जागतिकीकरणातून निर्माण झालेली संस्कृती असली, तरी सुद्धा त्या ठिकाणी जर आपण चांगल्या पद्धतीची सर्व्हिस ग्राहकांना जर दिली तर 100% आपण आपला व्यवसाय करण्यामध्ये त्या ठिकाणी सक्सेस होतो. हे सुद्धा तितकेच खरे आहे. आपण जर आपल्या बारामतीचे जर उदाहरण घेतले तर पूर्वी बारामतीमध्ये ठराविकच दुकाने होती, परंतु आपण भिगवण रोडचा जर विचार केला तर त्या ठिकाणी मोठमोठे मॉल्स आलेले आहेत, मोठमोठी दुकाने आलेली आहेत आणि त्याच्यामुळे जे छोटे उद्योगधंद्यावाले आहेत त्यांच्यासमोर नक्कीच त्या ठिकाणी काही समस्या या निर्माण होतात. परंतु आपण जर चांगल्या प्रकारची सर्व्हिस जर आपल्या ग्राहकांना दिली तर आपला ग्राहक कधीही आपल्यापासून तुटत नाही. हे सुद्धा तितकेच खरे आहे. त्याच्यामुळे नेहमी आपण चांगल्या दर्जाची जर उत्पादने ठेवली, ग्राहकांशी चांगला स्नेह ठेवला, त्याच पद्धतीने मालाचा भाव चांगल्या पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये क्वालिटी आणण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी या मॉल संस्कृतीमध्ये सुद्धा लघु उद्योग टिकतील. हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तिसरा परिणाम आपल्याला असा सांगता येईल की आज शेतीच्या संदर्भामध्ये जर आपण बोलायचे झाले तर आपण असे म्हणतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे असे आपण म्हणतो. परंतु आज शेतकऱ्यांच्या अवस्था काय आहे? त्यांचे जीवनमान उंचावले आहे का? त्यांच्या सर्व गरजा त्यांना पूर्ण करता येतात का? त्यांना चांगल्या पद्धतीने जीवन जगता येते का? त्यांना त्यांच्या मुलांसाठी चांगल्या शिक्षणाची सोय करता येते का? असे काही प्रश्न त्या ठिकाणी आपल्यासमोर निर्माण होतात आणि नक्कीच आपल्याला असे सांगता येईल की जागतिकीकरणाच्या माध्यमातून त्यांना सुद्धा त्या ठिकाणी सुवर्ण संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे. कारण आपण जर पाहिले तर आज आपला जो काही शेतकरी आहे, या शेतकऱ्याने जर चांगल्या क्वालिटीचा माल त्या ठिकाणी उत्पादित केला तर त्याच्या मालाला भारतातच नाही तर जगातील इतर देशांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी मागणी येऊ शकते त्याच्या मालासाठी. म्हणजे तो आपला माल इतरांच्या मध्यस्थीशिवाय थेट मध्यस्थीशिवाय तो थेट विकू शकतो. कारण बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नवीन प्रकारचे तंत्रज्ञान आणलेले आहे. तसेच भारतीय मालाला नव्या बाजारपेठा सुद्धा त्या ठिकाणी खुल्या केलेल्या आहेत, उपलब्ध करून दिलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण द्यायचे झाले तर भारतामधील जी काही समुद्री उत्पादने आहेत, त्याच पद्धतीने तांदूळ असेल, मसाल्याचे पदार्थ असतील, फळे असतील किंवा भाज्या असतील, त्याच पद्धतीने साखर असेल, कॉफी असेल, भुईमूग असेल, ही जी काही उत्पादने आहेत किंवा डाळिंब असेल, त्याच पद्धतीने सफरचंद असेल, त्याच पद्धतीने केळी असतील, त्याच पद्धतीने भारतामध्ये पिकणारा आंबा असेल, याला त्या ठिकाणी जागतिक लेवलवर त्या ठिकाणी मागणी होताना आपल्याला दिसत आहे आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचा भाव हा मिळू शकतो आणि त्याचा परिणाम त्याच्या जीवनमानावर होऊ शकतो. कारण त्याला हा माल विकत असताना त्याला कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी मध्यस्थी करावी लागत नाही. मध्यस्थीशिवाय त्याला त्या ठिकाणी हा माल जागतिक बाजारपेठेमध्ये विकता येतो आणि त्याच्या माध्यमातून त्याला त्याचा कष्टाचा मोबदला मिळण्यासाठी मदत होते. म्हणजेच जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे जागतिकीकरणाचे सर्वच निगेटिव्ह पॉईंट आहेत असे नाही, तर त्याच्या माध्यमातून पॉझिटिव्ह पॉईंटसुद्धा आहेत. म्हणजेच मानवाच्या जीवनामध्ये या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे बदल हा झालेला आहे, हे त्या ठिकाणी आपल्याला नाकारता येणार नाही. तर आपण आज या ठिकाणी थांबणार आहोत.